नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबू दादा. काय समजली मंडळीनो, संध्याकाळ झाले 4-4:30 वाजले. रविवार आहेत आणि मी आता चाललो आहे नाटकाच्या तालमीला. आणि आता मी येऊन पोचलो आहे कॅडबरी सर्कलला. तिथनं मी उजव्या बाजूला जाऊन नितीनकडनं जाता नेहमीचा आज तुम्हाला सर्कलच्या इथनं सरळ जाऊन खोपट बस डेपोकडनं जाणार आहे नवीन रस्त्याने एकदा. आणि ताशा ढोल ताशांचा आवाज येतो मस्त. बघूया कुठं वाजवत आहेत ते. चला आज बघूया. नाटकाला शूट करायला काय मिळत नाही नेहमी. बघूया आज काय जमलं तर. चला, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओ चॅनलमध्ये. चला बघूया कोण काय कुठं वाजवत आहे. नेहमी मी इकडनं जाता, इथं येऊन राईट घेता. आता आपल्याला इकडनं जायचं सरळ. इकडे सिग्नल लागला आहे तेव्हा क्रॉस करून घेऊया. चला, रस्ता क्रॉस करताना पहिला मोबाईल खिशात ठेवायला हवा. टाटा. हा रस्ता क्रॉस करून मी आला इकडं आणि तिकडं समोर आपल्याला जायचं आहे. आणि ढोलांचा आवाज येतो तर इथं त्यांची प्रॅक्टिस चालू आहे बघा ब्रिज खाली. बघा क्रॉस करून आला इकडं. इकडनं सरळ खोपट डेपोपर्यंत जायचं. तिकडनं बारकी त्या बाजूला गल्ली आहे, तिकडे गेलं का ती गडकरीच्या इथं बाहेर पडते. चला बघूया रस्ता. रेसलचा टाईम संध्याकाळी 6 ते 8. तरी पण मी लवकर निघाला आहे. अगदी 5ला जरी बसलो तरी 1 तास तिकडं कुठंतरी टाईमपास करेल. रूमवर तसा पण गरम होतं होता भरपूर. वर पत्रा आहे म्हणून म्हटला तसं पण सकाळपासून घरात होता आहे. तर लवकर बाहेर पडला. जरा बाहेर पडल्यावर बरं वाटतं. हा बघा इथं आहे खोपट बस डेपो. त्या बघा इथे ST लागलेले आहेत. मी पण इथं 1-2 वेळा गेला आहे गावाला गणपतीच्या टायमाला. रात्रीचे असतील. हां, आणि कोरोनाच्या टायमाला गावाला गेला होता. म्हणजे मी शिमग्याला गेला आणि तिकडे अडकून मग 2 वर्ष राहिला होता ना लॉकडाऊनमध्ये. तेव्हा इथनंच बस पकडली होती. बरं चला आता आपण पुढं जाऊ अजून. तिकडनं मी आलो ना सर्कलमधनं त्या रस्त्याला येऊन पुढं हा रस्ता मिळतो. मग तिथनं राईट घेतल्यावर हा लगेच डेपो आहे. डेपोच्या पुढं आलेला का लगेच इथं एक परत हा एक चौक लागतो. आणि या चौकातनं परत उजव्या बाजूला जायचा. स्टेशनला जायला हवं. इकडे तुमचं सिग्नल लागतं तेव्हा क्रॉस करून घेता, कारण पुढं जाऊन आपल्याला डाव्या बाजूला एका गल्लीत जायचं आहे. हा लाल बहादूर शास्त्री रस्ता आहे. आणि जर असं पुढं आलेला की हॉटेल रत्ना पॅराडाईजच्या ऑपोजिटला जा बघा. त्या बाजूला ही गल्ली आहे. इकडं जायचं आपण शॉर्टकट स्टेशनला जाण्यासाठी. आप समोर फ्लायओव्हर आहे सुरू होतोय त्याच्या आधी. आणि समोर झाड बघा केवढा मोठा आहे तो. मस्त. आपण आपल्या फुटपाथनी जाऊया. मस्त आहे ना. रस्त्याला पूर्ण कव्हर केलं नाही. 2 बिल्डिंगला टेकलं एवढा मोठाच्या मोठा झाड आहे. चला झाड पूर्ण बघूया. हा बघा आता कॅमेऱ्यात नावच येत नाही. चला मस्त गार वाटते सावलीन चालायला.
त्या गल्लीतनं सरळ चालत आलेला का इथं येऊन सरळ मीच विसरला डाव्या बाजूला जायचं का समोर जायचं, तो सरळ जायचं, क्रॉस करायचं, कारण सगळ्या रिक्षा तिकडे जात आहेत, म्हणजे स्टेशनला जात आहेत. तिथनं परत रिक्षांच्या मागणं जायचा. इकडं जायचं. तिथनं परत उजव्या बाजून जायचा. त्या बारक्या गल्ल्यांतलं रस्ता लक्षात ठेवायला मेन आहे, पण शॉर्टकट आहेत. चष्मा स्टोअर आहे ना, तिथनं मी आला, तिथनं परत डाव्या बाजूला इकडे यायचा आणि पुढे जाऊन बाईकवालं वळतायत तिकडे परत उजव्या बाजूला जायचा. मग आता बारकासा उतार लागतो तर डायरेक्ट तिथं गडकरी रंगायतांच्या इथंच खाली जरा रस्ता आहे ना, तिथं पोचू आपण. हा आता उतार आहे बारका आणि हा खालचा मेन रोड, जा तलावपालीच्या तलावाला असा गोल गोल फिरतो ना ता. आता वरनं ही लाल रंगाची रिक्षा येते ना, हा उतरण्या येतात गाड्या त्या, तिथनं मी आला. हा आपला नेहमीचा रस्ता आणि हा आता आपण गडकरीकडे जाऊ. चला परत एकदा आलाय ग्राउंडला. आज पण कोणती तरी मॅच चालू आहे. 6चा टाईम आहे, आपल्याला अजून चांगला अर्धा पाऊण तास आहे मस्तपैकी बसून बघता. षटकार एक बघायला मिळाला हवा. सोडला रनआउट. चला आता मॅच बघतो.